सुरू. ओके. 9वी ब अत्यंत महत्वाच्या आणि भूमितीमध्ये वारंवार या घटकांचा उल्लेख केला जातो, करावा लागतो. भूमितीमध्ये वाचन करावं लागतं, आकृत्यां समजून घ्याव्या लागतात आणि सगळ्या आकृत्यांमध्ये यांचा उल्लेख करायला लागतो. सगळ्यात महत्वाचं आपण बघूया रेषाखंड. रेषाखंड संच या प्रकरणामध्ये आपण थोडासा भाग त्याचा बघितलेला आहे. रेषाखंड दोन नावं एकत्र आली, लक्षात घ्या. रेषा म्हणजे अमर्याद बिंदूंचा संच. या रेषेला आपण रेषा यल असं नाव देऊ शकतो किंवा रेषेवरील बिंदूचा उल्लेख करू शकतो. पण रेषा हा शब्द प्रयोग केल्यानंतर दोन्ही टोकाला अमर्याद बाणाचं टोक दाखवतो. रेषा ही उभी, आडवी, तिरकी कशी असू शकते, परंतु आपण आता एका रेषेच्या तुकड्याचा पार्ट, रेषाखंड, रेषेचा तुकडा, मग तो कुठून आणि कुठपर्यंत असं दोन गोष्टीचा उल्लेख असणं आवश्यक. तुमची जागा इथून इथपर्यंत असं दोन हे दाखवायला लागतात. रेषाखंड, रेषेचा मर्यादित भाग, म्हणून त्याला काय म्हटलंय, रेषाखंड. रेषेचा मर्यादित भाग, तोही अनंत बिंदू. आता याच्या दरम्यान समजा या रेषेवरील एवढा तुकडा आपण सिलेक्ट केला तर मित्र त्याला दोन अंत्यटोक येतात. दोन अंत्यटोक येतात. मग रेषेचा मर्यादित भाग इथून इथपर्यंत, म्हणून रेषाखंडाचं नाव लिहिताना दोन्ही टोकाचा उल्लेख असणे आवश्यक आहे. म्हणजेच या रेषाखंडाचं नाव जर मला लिहायचं असेल तर ते मी कसं लिहिणार, रेषाखंड AB किंवा दुसरा एक शब्द प्रयोग केला जातो रेख AB, किंवा हे उलटही सांगू शकतो. दोन अंत्यटोक आहेत ना, मला असं सांगायचं BA तरी चालेल, रेख BA कोण म्हटलं तरी चालेल, रेषाखंड BA म्हटलं. पण लक्षात ठेवा दोन्ही अंत्यटोकाचा. कोण जर बोललं रेषाखंड A, अरे तिथून झाला सुरुवात आणि शेवट कुठे झाला ते नको सांगायला. आणि म्हणून रेषाखंडाचा उल्लेख करताना दोन्ही अंत्यटोकाचा समावेश नावामध्ये असणं आवश्यक आहे. रेषाखंड किंवा रेख असा शब्द प्रयोग करून दोन्ही अंत्यटोकाचा उल्लेख करणं आवश्यक आहे. मग आता समजा आहे PQ, याचा नाम उल्लेख कसा होईल, रेषाखंड PQ किंवा रेख PQ. कोणाला वाटलं QP करायचे तर QP करा, पण दोन्ही अंत्यटोकाचा उल्लेख होणं गरजेचं आहे. आता रेषाखंड म्हणजे काय ते लक्षात घ्या. रेषेचा मर्यादित भाग, रेषाखंड AB अशी आकृती काढून तसं लिहा. दोन गोष्टी सांगितल्या, रेषा
दोन्ही बाजूला अमर्याद वाढत जाणाऱ्या अनंत बिंदूंचा संच. किरण, आता आपण रेषाखंडानंतर किरणचं बघूया. समजलं? आता हे रेषाखंड समजलाय तुम्हाला आता. ओके. आता आपण एकरूप रेषाखंड बघूया. पहिली गोष्ट, रेषाखंडाची लांबी कशी लिहितात. समजा हा रेख AB आहे, याची लांबी लिहिताना लेंथ त्याच्यामधला L, पाच सेमी. लेंथ ऑफ AB म्हणजे रेषाखंडाची लांबी. आता L हा लेंथ मधला शब्द आहे. AB, A पासून B 5 सेंटीमीटर अंतर. हे आपण शब्दात जर लिहायचं झालं तर रेख AB ची लांबी 5 सेमी. तेच आपण चिन्हामध्ये कसं लिहितोय, लेंथ ऑफ AB बरोबर 5 सेमी. आता एकरूप रेषाखंड म्हणजे काय. या रेषाखंडाची लांबी लेंथ ऑफ CD बरोबर 5 सेमी. मग आता तुम्ही काय म्हणाल AB आणि CD बद्दल. त्यांची जाडी सारखी आहे म्हणून एकरूप म्हणायचं. तर स्पष्ट दिसतंय, जर दोन रेषाखंडाची लांबी सारखी असेल तर ते एकरूप. मग कसं लिहितात. मग जर लेंथ ऑफ AB बरोबर लेंथ ऑफ CD, याचा अर्थ काय झाला. जर रेख AB व रेख CD ची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप आहेत असे म्हणतात. मग आता हे शब्दात आहे, चिन्हात कसं लिहिणार. जर लेंथ ऑफ AB बरोबर लेंथ ऑफ CD, तर रेख AB एकरूप, हे चिन्ह एकरूपतेच, रेख CD. हे सगळं रेषाखंडाच्या एकरूपतेबाबत. जर लांबी समान असेल, दोन रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते दोन रेषाखंड एकरूप आहेत असे म्हणतात. हे सगळं लिहून घ्या. हे शब्दात आणि हे चिन्ह म्हणजे व्याख्या झाली. दोन रेषाखंडाची एकरूपता म्हणजे काय. जर दोन रेषाखंडाची लांबी समान असेल तर ते दोन रेषाखंड एकरूप आहेत असे म्हणतात. चिन्हामध्ये कसं दाखवतात. रेख AB एकरूप रेख CD. शब्दात कसं लिहितात. जर AB व रेख CD ची लांबी समान असेल तर ते रेषाखंड एकरूप आहेत असे म्हणतात.
चिन्हात कसं लिहितात, जर लेंथ ऑफ ए बी बरोबर लेंथ ऑफ सी डी, तर रेख ए बी एकरूप रेख सी डी. ही झाली रेषाखंडाची एकरूपता. काही शंका? नाही. ओके, हे नंतर लिहा तुम्ही, व्हिडिओ थांबवूनही लिहू शकता. रेषाखंडाच्या एकरूपतेचे गुणधर्म. रेख ए बी एकरूप रेख बी ए बी आणि बी ए तोच रेषाखंड आहे. फक्त नाव सांगताना काय केलं, शंकर साके, आणि नंतर सांगताना काय केलं, साके शंकर. तोच व्यक्ती ना. आरशात बघितलं तर परावर्तित प्रतिमा. म्हणून या गुणधर्माला काय म्हणतात, परावर्तनता. काय म्हणतात, परावर्तनता. तोच रेषाखंड, फक्त अंत्यटोकाचा क्रम बदली केला. तोच आहे तो माणूस. ए बी रेख ए बी एकरूप रेख बी ए. रेषाखंडाच्या या गुणधर्माला परावर्तनता असं म्हणतात. जर समजा रेख ए बी एकरूप रेख सी डी असेल तर तुम्ही हे क्रम बदलून लिहू शकत नाही का? तर ते असंही लिहू शकतो आपण, रेख सी डी एकरूप रेख ए बी. क्रम बदलून लिहू शकतो. त्या गुणधर्माला सममितता म्हणतात. सममितता. पहिला दुसऱ्याशी जर एकरूप असेल तर दुसरा हा पहिल्याशी असतोच ना. सममितता. आणि तिसरा जर रेख ए बी एकरूप रेख सी डी व रेख सी डी एकरूप रेख एल एम, तीन रेषाखंड आले. याला जर आपण काय म्हटलं, पहिला, हा म्हटलं दुसरा, आणि हा आला तिसरा. पहिला दुसऱ्याशी, दुसरा परत तिसऱ्याशी एकरूप असेल तर तुम्ही पहिल्या आणि तिसऱ्याला एकरूप म्हणू शकता. पहिल्यामुळे दुसऱ्याला करोना झाला, दुसऱ्यामुळे तिसऱ्याला झाला, याचा अर्थ एकापासून तिसऱ्याला झाला. याला आपण संक्रमण म्हणतो. याला काय म्हणतो, संक्रमण. मग लॉकडाऊन कशाला घेतो, संक्रमण तोडायला. या गुणधर्माला नावच आहे काय,
संक्रमकता. पहिला रेषाखंड दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, तर रेख ए बी हा पहिला, तो रेख तिसऱ्याशी. संबंध येतोच. गुणधर्म जर लिहायचा झाला तर कसा लिहितात? जर पहिला रेषाखंड दुसऱ्याशी एकरूप असेल व दुसरा रेषाखंड तिसऱ्याशी एकरूप असेल, असेल, एवढं पहिलं वाक्य. तर पहिला रेख तिसऱ्याशी एकरूप असतो. याला काय म्हणतात? संक्रमकता. या गुणधर्माला काय म्हणतात? संक्रमकता. 3 गुणधर्म आहेत बघा. परावर्तनता म्हणजे तोच इकडून आरशातून बघायचा. दुसरा सममितता, पहिला दुसऱ्याशी असेल तर दुसरा पहिल्याशी असतो. आणि तिसरा तिघांचा संबंध जोडायचा. पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, तर पहिला हा तिसऱ्याशी एकरूप असतो. हे आपण रेषाखंडाच्या बाबतीत रेषाखंडाचं नाव, रेषाखंडाची एकरूपता आणि एकरूपतेचे गुणधर्म एवढं आपण आज पाहिलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल असं गृहीत धरून नंतरच्या तासाला आपण किरणाचं नाव, रेषाखंडाचा मध्यबिंदू आणि तुलना हे बघूया.